नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये। तर आजची आपली मस्त अशी रेसिपी आहे, सर्वांच्या आवडीची रेसिपी आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीची आहे। तर काय आहे तर आपला मस्तपैकी आईस केक। तर आईस केक कोणाला नाही आवडतो, सगळ्यांना आवडतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हवा असतो। तर आज आपण मस्त अशी प्रेमिक्सपासून आईस केकची रेसिपी बघणार आहोत। खूप छान आणि सुंदर असा आपला आईस केक तयार झालेला आहे। यासाठी आपण 3 कप प्रीमिक्स वापरलेला आहे। प्रीमिक्सचा केक एकदा तुम्ही बनवून पहा, एकदम सॉफ्ट त्याचा स्पॉन्ज तयार होतो। आणि आहे या प्रीमिक्समध्येच आपण अजिबात तेल किंवा काहीच वापरणार नाही, फक्त पाणी घालायचं आहे आणि आपण याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। मस्त असं मी थोडं थोडं पाणी घालते आणि आपलं बॅटर असं बनवून घेते। हे व्हॅनिलाचं प्रीमिक्स आहे। तुम्हाला याच्यामध्ये कुठला जर इमल्शन ॲड करायचं असेल, फ्लेवर ॲड करायचा असेल तरी तुम्ही करू शकताय। फक्त व्हॅनिलाचंच प्रीमिक्स आणायचं आणि जो कुठला आपल्याला फ्लेवर हवा आहे तो आपण यामध्ये ॲड करू शकतोय। तर हे व्हॅनिलाचं प्रीमिक्स आहे, ते मी यामध्ये घालून घेते आणि त्यानंतर मग बॅटर तयार झाल्यानंतर आपण तेल लावलेल्या टीनमध्ये हे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि त्याला थोडं टॅप करायचं। याआधी मी ओव्हन ठेवलेला आहे प्रीहीट होण्यासाठी आणि त्यामध्ये हा स्पॉन्ज आपण शिजवून घेतलेला आहे। मस्त असा एकदम सॉफ्ट स्पॉन्ज आपला तयार झालेला आहे। बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे। याला आता सुरीनं कडा आपल्या याच्या मोकळ्या करून घेऊया, म्हणजे पटकन असा आपला केक हा बाहेर निघेल। कारण कडाला जर चिकटला ना केक तर बाहेर काढताना फाटतो, त्यामुळे आधी व्यवस्थित अशा आपण कडा मोकळ्या करून घेणार आहे आणि त्यानंतरच आपण याला बाहेर काढणार आहे। असं प्लेटमध्ये घेऊन ना टॅप करायचं थोडंसं आणि असा पटकन आपला केक निघतोय बघा, व्यवस्थित असा निघतो बाहेर। एकदम स्पॉन्जी आपला हा केक झालेला आहे। बघा किती सुंदर त्याचा स्पॉन्ज तयार झालेला आहे, एकदम सॉफ्ट आहे। तुम्ही प्रीमिक्सचा केक एकदा बनवून पहा, एकदम सॉफ्ट त्याचा स्पॉन्ज तयार होतो। यानंतर आपण आता क्रीम तयार करून घ्यायची आहे, व्हिप क्रीम। त्यासाठी मी इथं अर्धा किलो क्रीम घेतली आहे आणि आता ती मी बीट करून घेणार आहे। आधी याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतरच मग आपण हिला बीट करून घेऊया। तर थोडंसं गट्टा होताना तो असं मी चमच्याने आपल्या हे सिलिकॉनच्या चमच्याने थोडंसं हे केला, हलवून घेतला आणि मस्त असं आता बीट करून घेऊया। एकदम घट्ट, म्हणजे हा बाउल उलटा केला ना तरी खाली पडणार नाही, अशा प्रकारची आपण क्रीम तयार करून घ्यायची आहे। मस्त अशी आपली क्रीम बघा, जेवढा बाउल होता ना आता हे पूर्ण बाउल भरून होईल आता ही क्रीम। बघा मस्त आपली क्रीम तयार झाली, एकदम फुल भरला आहे बाउल आणि बघा उलटा केलं तरीसुद्धा क्रीम खाली पडणार नाही, अशी मस्त क्रीम आपली तयार झाली। आता आपण या स्पॉन्जला ना कट मारून घेऊया सुरीने आणि नंतर आपण धाग्याने ना या कट करून घ्यायचे आहेत स्लाईस। आधी सुरीने कट मारून घ्यायला लागतं, म्हणजे आपले स्लाईस व्यवस्थित पडतील। मग त्यामुळे मी अशा 2 कट मारून घेते, म्हणजे 3 स्लाईस पडतील। आणि कट मारून झाल्यानंतर आपला जो कपडे शिवायचा जो धागा असतो ना, तर त्या धाग्याने आपण याला कटिंग करून घेणार आहे। बघा अशा प्रकारे आपण त्याचं कटिंग करून घ्यायचं। सरळ घेऊन पुन्हा आपण याला उलटा न्यायचं आहे असं आणि मस्त आपला स्लाईस एकदम व्यवस्थित कटिंग होते। हे बघू शकता आता तुम्ही किती छान असं आपलं कटिंग झालेलं आहे। एक नंबर असा स्पॉन्ज आपला झालेला आहे बघा, आतून अप्रतिम असा केक आपला तयार झालेला आहे आणि कटिंगसुद्धा एक नंबर झाले बघा, अजिबात कुठेही काही नाही, मस्त असं कटिंग तयार झालं आहे। आधी मी या पुठ्ठ्यावर ना थोडीशी व्हिप क्रीम लावून घेते, म्हणजे काय होतं की आपला केक अजिबात सरकत नाही इकडे तिकडे। त्यामुळे व्हिप क्रीम लावली ना मस्त असा खाली चिटकून राहतो, कितीही लांबण्या कुठेही घेऊन जा त्याला, काहीच अजिबात हलत नाही बॉक्समध्ये। आता या स्लाईसवर ना मी आता साधं पाणी आपलं जे आहे ना त्या पाण्याने सोक करून घेते आणि नंतर मग आपण क्रीम लावायची याला। आता व्यवस्थित असं आपलं सोक करून झालेलं आहे बघा, पूर्ण स्लाईसवर अजिबात कुठे जागा सोडायची नाही, सगळीकडे पाणी लावून घ्यायचं। त्यानंतर आपण क्रीम घेतली यावर आणि माझ्याकडे ना पट्टी आहे, लोखंडी पट्टी आहे ना आपली, त्याने मी क्रीम लावून घेते बघा। माझ्याकडे काही तो स्पॅच्युला वगैरे काही नाही आहे, मी आपलं लोखंडी पट्टी आपली असते ना मुलांची शाळेची, तीच माझ्यासाठी मी ही घेऊन ठेवली होती केकसाठी, तिने मी व्यवस्थित क्रीम लावून घेते। त्यानंतर आपण इथं स्ट्रॉबेरीचा क्रश वापरलेला आहे, स्ट्रॉबेरी क्रश टाकून असा मी सुरीने पसरवून घेते सगळीकडे याला, म्हणजे व्यवस्थित असं पूर्ण आपल्या ज्या स्लाईस आहे ना त्या पूर्ण स्लाईसवर हा
क्रश मी पसरवून घेते. त्यानंतर थोडेसे तुकडा चेरी असते ना ती थोडीशी टाकायची, मस्त लागते ती केकच्या मध्ये खायला. आणि यावर आता पुन्हा दुसरा आपण स्लाइस ठेवून घ्यायचा आहे. दुसरा स्लाइसला सुद्धा आपण अशा प्रकारेच जे आत्ता केलं ना त्या प्रकारेच करून घ्यायचं. मध्ये बघा माझ्या हातून थोडंसं फाटलं खाली ठेवताना, तर त्याच्यावर मी जो तुकडा होता तोच ठेवला व्यवस्थित, त्याला सोक करून घेतलं. आणि नंतर मग यालासुद्धा मी क्रीम लावून घेते. जशी खाली केली तशीच वरची पण प्रोसेस करून घ्यायची. आणि आता ही तिसरा लेअर मी ठेवलेला आहे त्यालासुद्धा मी असं सोक करून घेणार आहे आणि क्रीम लावून घेते. बघा व्यवस्थित अशी क्रीम लावून घ्यायची सगळीकडून. खाली जो टर्नर आहे ना त्यामुळे आपल्याला असं व्यवस्थित क्रीम लावता येते. माझ्याकडे जेव्हा टर्नर नव्हता ना तेव्हा मी डब्यावर ताट उलटं ठेवायचे आणि त्याच्यावर हा पुट्टा ठेवत होते आणि त्याला असं फिरवत, ताट मोठं असं घ्यायचं म्हणजे ते फिरतं गोल आणि मग त्याला असं फिरवत मी क्रीम लावत होते. आणि नंतर मग जेव्हा स्वस्त मिळायला लागला ना टर्नर हा, त्यावेळी मी हा 150 रुपयाचा टर्नर घेतला. पण त्याच्यामुळे ना व्यवस्थित अशी आपल्याला सगळीकडून क्रीम लावता येते. एकसारखी अशी क्रीम लागते आपली. मस्त अशी क्रीम लावून घ्यायची आहे. आणि थोडासा या प्रोसेसला वेळ लागतो, म्हणजे व्यवस्थित अशी बाहेर जशी मिळते ना आपली बेकरीमध्ये केक मिळतात तशा प्रकारे लावण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण तेवढा वेळ द्यायचा आणि मस्त असा आपला केक बघा तयार होतो. व्यवस्थित अशी नाही याने लेवल होते बघा पूर्ण क्रीम ना. एक्स्ट्राची जर याच्यामध्ये क्रीम असेल ना तर ती निघते व्यवस्थित. आणि एकसारखं बघा खालची बाजू बघा केकची एकसारखी सगळी बाजू झालेली आहे. आणि वरूनसुद्धा मी व्यवस्थित करून घेते याला. तुमच्याकडे अशा प्रकारे जर कार्ड वगैरे असेल ना किंवा पत्त्याचं पान त्याने सुद्धा तुम्ही हे करू शकताय. मी हे जेव्हा लॉकडाऊनमध्ये केक बनवत होते ना त्यावेळेसच ह्या काही वस्तू घेतल्या होत्या, त्यावेळी मी केक बनवत होते. त्याच वस्तू आता वापरते. मस्त बघा एकसारखा आपला केक आयसिंग करून झालेला आहे. आता आपण ना या ग्लासमध्ये पायपिंग बॅग ठेवली आणि त्याच्यामध्ये पिंक कलर घालून घेतला आहे. थोडासा व्हिडिओ स्किप झाला. आणि त्यामध्ये मी ही क्रीम घालून घेतली आहे आणि क्रीम घातल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स करून घेतलं आहे. आणि बघा अशा प्रकारे आपला व्हाईट आणि पिंक कलर तयार झालेला आहे. आणि त्याच्यावर मी अशी फुलं काढून घेते गोल करून. हे जो नोझल आहे ना त्या नोझलमुळे छान अशी फुलं निघतात बघा. मस्त असं नोझल आहे, मला खूप आवडतं हे. मी प्रत्येक केकची डिझाईन या नोझलनेच बनवते. मला खूप आवडते अशी डिझाईन. गुलाबाच्या फुलासारखी डिझाईन तयार होती आहे. मस्त अशी डिझाईन तयार झाली आहे आपली. आता याच्यावर आपण थोडेसे स्प्रिंकलर वगैरे टाकून घेऊया. जे मनी वगैरे भेटतात बघा सिल्वर कलरचे, पिंक कलरचे. खूपच सुंदर असा आपला केक तयार झालेला आहे. आणि याला 2-3 तास आपण फ्रीजमध्ये थंड होऊ द्यायचा आणि मस्त असं कटिंग करून खायचा. लय भारी लागतो माहिती का. स्पॉन्ज त्याचा एकदम सॉफ्ट झाल्यामुळे ना मस्त लागणार आहे आपला केक. तर एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.